या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। नगरसेवक पदासाठी संधी मिळाली नाही, आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी तरी विचार व्हावा, याकरता आपल्याला उमेदवारी मिळावी अशी भावना इच्छुकांमधून दिसून आली। स्वीकृतसाठी इच्छुकांनी अर्ज भरले असून येत्या 20 तारखेला पालिकेच्या होणाऱ्या सभेत निवडीचा फैसला समजेल। तुर्तास इच्छुकांनी देव पाण्यात ठेवल्याचं दिसून येत आहे। उमेदवारी नाही मिळाली तरी स्वीकृत नगरसेवक पद तरी पदरात खिशात पाडून घ्यावं एवढी सर्वांची माफक अपेक्षा। सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक व्यापारी केतन शहा यांनी आजवर केलेल्या समाज कार्याची दखल घेऊन स्वीकृती होईल असा दावा केला। पण आम्ही स्वेच्छेने आज फॉर्म भरत आहोत। आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आपल्या सामाजिक कामाचा आढावा घेतील। सगळा रिपोर्ट आम्ही जोडलेला आहे आणि निश्चितच सोलापूरच्या विकासासाठी कुठलंही पद नसताना आपण जे कार्य करत आहोत त्याला जर आपल्याला पक्षाची साथ मिळाली तर अजून मोठ्या प्रमाणात काम होईल, या आशेने आम्ही फॉर्म भरलेला आहे। निश्चित याचा विचार केला जाईल। अद्यापर्यंत कुठला पार्टीचा आदेश नाहीये तरी सुद्धा आम्ही फॉर्म भरून आयुक्तांना दिलेला आहे। समाजाला संधी द्यावी अशी मागणी येत होती। पक्ष पार्टी विचार करेल समाजाला कुठेतरी समाजाच्या माझ्या हिशोबाने ती संकुचित होईल। सकल सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनाने विचार करायला पाहिजे। एखाद्या समाजापुरतं मागणी करून फायदा नाहीये, ते पार्टी ठरवेल कुठल्या समाजाला काय द्यायचंय। आम्ही सर्व व्यापारी उद्योजक या सर्वांतर्फे सोलापूरच्या नागरिकांतर्फे सर्वांची इच्छा होती, म्हणून त्या सर्व आतापर्यंत जेवढे अर्ज केले सर्व नागरिकांचे होते। आजच माझा पहिला अर्ज आहे जे आयुक्तांकडे मी पोहोच केलेला आहे की मी सुद्धा इच्छुक आहे म्हणून। लोकांचं म्हणणं असं होतं की सभागृहामध्ये आवाज उठवणारे अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे आणि तुम्ही त्याला योग्य आहात म्हणून तुम्ही फॉर्म भरा म्हणले, त्याप्रमाणे फॉर्म भरलेला आहे। इकडे योग तज्ञ, योग विशारद पतंजलीच्या सुधाताई अळलीमोरे यांनी स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून सेवा योग साधण्याचा इरादा पक्का केला। दरम्यान ज्येष्ठ नेते तथा अभ्यासू व्यक्तिमत्व माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी पक्ष निश्चित विचार करेल असा मनोदय प्रकट केला। श्री सिद्ध रामेश्वरांचा प्रसाद मिळेल असा आशावाद त्यांना वाटतोय। आम्ही शहराध्यक्षांचा आदेश पाळणारे आहोत। शहराध्यक्षांनी सांगितलं की अजून निर्णय झालेला नाही, फॉर्म भरून ठेवा। त्यांच्या अध्यक्षांच्या आदेशाने मी या ठिकाणी येऊन फॉर्म त्यांना इच्छुकांनी ते अर्ज भरले। येस, बरोबर, त्यांचं म्हणणंच हे आहे की अजून निर्णय झालेला नाही, आपण अर्ज भरून ठेवा। खात्री आहे तुम्हाला पक्षश्रेष्ठीकडून संधी मिळेल। भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे। मोठा विशाल पक्ष जरी झाला असला तरी जुन्या निष्ठावंतांना व्यापारी श्रीनिवास दायमा यांनीही स्वीकृतच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली। इतर इच्छुक उमेदवारांनी सुद्धा जनसेवा, नगरसेवा हीच ईशसेवा हे ब्रीद आचरणात आणण्याचं ठामपणे सांगितलं। सर्वांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा असल्या तरी कोणाच्या गळ्यात पद पडेल हे पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे।